मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही. जय हिंद. नमस्कार सर्वांना. मावळा न्यूज चॅनलमध्ये मी अरुण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आपण आज एका अशा ठिकाणी आलो आहोत जिथं निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आपल्याला बघायला मिळेल. आणि मी आता सध्या आहे रामतीर्थ या ठिकाणी. तर हे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या ठिकाणी असणार एक खूपच पवित्र आणि नैसर्गिक ठिकाण आहे. समोर जे बघताय ते श्री नरसिंह सरस्वती दत्त मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला विठ्ठल रखुमाईची मूर्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, रामतीर्थ हे ठिकाण केवळ निसर्गासाठीच नाही तर पौराणिक कथांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. असं म्हटलं जातं की वनवासामध्ये असताना प्रभू श्रीराम या ठिकाणी वास्तव्यासाठी आले होते, म्हणून या ठिकाणाला रामतीर्थ असं नाव पडले. आणि तुम्ही या मंदिराच्या समोरची नदी बघताय, ती नदी आहे पवित्र हिरण्यकेशी. चला तर मग आजच्या या शांत आणि प्रसन्न पवित्र भागात माझ्यासोबत मी तुम्हाला या ठिकाणची अजून काही माहिती देतो. मित्रांनो, रामतीर्थ या ठिकाणी आपण भेट दिल्यानंतर या ठिकाणचं नैसर्गिक वातावरण आणि आध्यात्मिक शक्ती देणारं प्रसन्न वातावरण हे प्रत्येकाच्या मनावर एक पॉझिटिव्ह परिणाम करून जातं. हे जे समोर दिसते ते एका दगडी शिळेवर कोरलेली श्रीरामांचे पादुका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आता आपण पाहूया हिरण्यकेशी नदीचा उगम आणि तिचा हा अवकाळ प्रवाह. या नदीचं पाणी इतकं नितळ आहे की तुम्ही पाण्याचे आतील खडे सुद्धा मोजू शकता. आणि त्याचबरोबर इथल्या परिसरात फिरताना या ठिकाणच्या निसर्गातील पक्ष्यांचा आवाज आणि वाऱ्याची झुळूक मनाला एक नवीन चैतन्य देतात. मित्रांनो, या आध्यात्मिक आणि धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी खूपच लांबून लोक या ठिकाणी येत असतात. त्याचबरोबर ते आपल्या कुटुंबासोबत सुद्धा या ठिकाणी येतात आणि खरोखर इथल्या निसर्गाचा आणि आध्यात्मिक प्रवासाचा आस्वाद घेतात. तर आजकालच्या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये कुठेतरी एक शांततेचं ठिकाण जर बघायचं असेल तर रामतीर्थ हे आजऱ्यामधील एकमेव ठिकाण आहे, ज्या ठिकाणी खरोखर तुमच्या मनाला प्रसन्न असणारं वातावरण आणि मानसिक शांती या ठिकाणी तुम्हाला नक्कीच भेटून जाईल. मित्रांनो, या ठिकाणी मंदिरामध्ये आम्ही प्रवेश करून दर्शनासाठी गेलो. त्यावेळी आम्हाला मंदिरामध्ये दिसली ती श्री हनुमंतांची मूर्ती आणि त्याचबरोबर राम, लक्ष्मण, जानकी यांची मूर्ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटली. मित्रांनो, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भ्रमंती करीत असताना आजरा शहराच्या परिसरात हिरण्यकेशी नदीच्या काठावर ज्या ठिकाणी आपण आता आहोत तर या ठिकाणी रामतीर्थ या ठिकाणी चातुर्मास केलेला होता. आणि निरोप घेतेवेळी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी या भागातील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी स्थैर्यतेचे प्रतीक म्हणून कासवाच्या पाठीवर स्वतःच्या पादुका तसेच त्यांच्या चतुर्भुजात असणाऱ्या त्रिशूल, शंख, चक्र आणि गदा यावर उमटवलेले आहेत. ते आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला भेटतील. तर अशाच मिळत्या जुळत्या पादुका श्री क्षेत्र काशी या ठिकाणच्या दत्त मठामध्ये आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, रामतीर्थ आजरा या ठिकाणचा प्रवास आमचा पूर्ण झाला आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आता मी पुढे प्रवास सुरू ठेवतोय पुढच्या एका आध्यात्मिक प्रवासासाठी. तर चला आपण भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. आणि पुढचा अध्यात्माचा प्रवास जर बघायचा असेल तर आपल्या मावळा मी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वाट पहा पुढच्या व्हिडिओची. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.